सर्व विद्यार्थ्यांचं गरड एमआर्स मॅथ यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, जो की अतिशय महत्त्वाचा प्रमेय आहे, हा प्रमेय आणि याची सिद्धता आपण पाहू. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय इथे लिहिलेला आहे मी. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे एक त्रिकोण असेल, तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाला 3 बाजू आहेत. मग त्यापैकी एखादी रेषा एका बाजूला कशी असेल, समांतर असेल आणि उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या 2 बाजूंना या ठिकाणी एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे त्या रेषेमुळं त्या 2 बाजूपैकी एका बाजूचे झालेल्या 2 भागाचं गुणोत्तर आणि दुसऱ्या बाजूचं झालेल्या 2 भागाचं गुणोत्तर काय असेल, समान असेल, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. मग हा प्रमेयमध्ये मी सुरुवातीला काय लावलं होतं तुम्हाला, या ठिकाणी पक्ष. हा पक्ष. आता पक्षामध्ये कुठपर्यंत लिहायची असते माहिती, इथपर्यंत असेल. इथपर्यंत काय दिलंय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल. म्हणजे एवढी माहिती आपल्याला पक्षामध्ये घ्यायची असते. म्हणजे एक त्रिकोण घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ती रेषा एका बाजूला समांतर घ्यायची, ती रेषा त्या 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदते असं दाखवायचंय. मग समजा आपण तो काय घेऊ, त्रिकोण ABC असं घेऊ. आपण असं म्हणू, त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC आपण असं लिहू. समांतर बाजू BC. म्हणजे मी आकृती काढतो, म्हणजे आकृतीवर तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहिता येईल. ही आकृती, हा त्रिकोण ABC. याच्यामध्ये काय घेतलं आपण, ही जी रेषा L आहे, ही रेषा L काय, या त्रिकोणाच्या एका बाजूला, कोणत्या बाजूला, BC ला समांतर आहे असं आपण घेतलं. पुढे काय म्हणलं त्याने, समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना, आता या त्रिकोणाच्या उरल्या कोणत्या 2 बाजू, ही रेषा L या बाजू BC ला समांतर, 2 बाजू उरल्या, कोणत्या 2 बाजू, एक बाजू AB उरली आणि एक बाजू AC उरली. पण ही रेषा L या बाजू AB ला आणि बाजू AC ला 2 बिंदूत छेदायली. कुठे छेदायली, रेषा AB ला इथं छेदायली, याला आपण P असं नाव देऊ या छेदनबिंदूला. आणि रेषा बाजू AC ला कुठे छेदायली, रेषा या बिंदूत छेदायली, या बिंदूला आपण Q असं नाव. आणि तसं लिहू आपण या ठिकाणी. मग या ठिकाणी असं लिहू आपण, रेषा L ही बाजू AB व बाजू AC ला बिंदू किंवा अनुक्रमे असलो, अनुक्रमे बिंदू P व Q मध्ये छेदते. जी आपण आकृती काढली त्याच्यावरच ही माहिती आपण या ठिकाणी पक्षामध्ये लिहिली. पक्ष कुठपर्यंत आला, इथपर्यंत आला. काय काय म्हणलं त्यांनी, एक त्रिकोण आहे, त्यामध्ये एक रेषा एका बाजूला समांतर आहे. मग आपण रेषा L ही या त्रिकोणाच्या एका बाजू BC ला समांतर घेतली आणि ती रेषा L या त्रिकोणाच्या उरलेल्या 2 बाजू कोणत्या, AB आणि AC ला 2 बिंदूत छेदायली, ते आपण दाखवलं. रेषा L बाजू AB ला बिंदू P मध्ये छेदायली, रेषा L बाजू AC ला बिंदू Q मध्ये छेदायली, आपण असं सांगितलं. हा झाला आपला पक्ष. आता तिथून पुढे काय, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे हा काय असतो, तुमचा साध्य असतो. हा काय असतो, साध्य. काय हो साध्य, आता ही रेषा जी आहे, जी की या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे आणि उरलेल्या 2 बाजूला भिन्न बिंदूत छेदायली, तर ही रेषा या 2 बाजूंना, म्हणजे बाजू AB आणि बाजू AC ला एकाच प्रमाणात विभागते. एकाच प्रमाणात विभागते म्हणजे काय, या रेषा L मुळे बाजू AB चे जे 2 भाग झाले त्यांचं गुणोत्तर काय आहे, गुणोत्तर त्यांचं AP/PB आणि रेषा L मुळे बाजू AC चे जे 2 भाग झाले, कोणते 2 भाग झाले,
ए क्यू आणि क्यू सी यांचं गुणोत्तर ए क्यू छेद क्यू सी हे कसं असतं, एकच असते म्हणजे समान असते. हे झालं सातवे या ठिकाणी. आता हे सिद्ध करण्यासाठी आपण थोडीशी रचना पण करू. या ठिकाणी रचना काय करायची, हे काढायचं. रेख पीसी व रेख बीक्यू काढला किंवा काढा. रेख पीसी व रेख बीक्यू काढा. म्हणजे हे काय सांगायचं आपल्या ठिकाणी, आता रचना सांगायची. रचना काय केलं आपण, रेख पीसी व रेख बीक्यू काढा किंवा काढला. हे झालं रचना. मग आता हे आपलं काय करायचंय, आपण जे मागच्या घटकामध्ये त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तराचे काही गुणधर्म पाहिले, त्याचा वापर करून आपल्याला काय करता येते, सिद्ध करता येते. आणि या सिद्धतेला आपण प्रत्यक्ष पद्धती म्हणतो. या ठिकाणी दोन पद्धती असतात सिद्धता देण्याच्या, एक प्रत्यक्ष पद्धती आणि एक अप्रत्यक्ष पद्धती. मग सिद्धता या ठिकाणी आपण देऊ. या ठिकाणी सिद्धता बघा. आता इकडे लक्ष द्या. आपण दोन त्रिकोण घेऊ. एक त्रिकोण ए पी क्यू आणि दुसरा त्रिकोण पी क्यू सी. नीट बघा व्यवस्थित. त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू सी. या दोन त्रिकोणामध्ये काय समान असेल, उंची समान असेल. कशावरून आपल्याला इथून अशी उंची काढता येते या ठिकाणी. मग या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर काय असेल, त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढा असेल. मग त्रिकोण एपीक्यू चा पाया कोणता, एपी, आणि त्रिकोण पीक्यूसी चा पाया कोणता येतो, पीबी येतो. मग आपण असं लिहू. मग कसं लिहितात आपल्याला, त्रिकोण एपीक्यू, एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू आणि एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी, पीक्यूबी. हे दोन त्रिकोण, एपीक्यू हा एक त्रिकोण आणि पीक्यूबी हा एक त्रिकोण. या दोन त्रिकोणामध्ये काय सारखे आहे, उंची सारखी आहे. म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असेल, त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढा असेल. मग एपीक्यू चा पाया कोणता, एपी, आणि पीक्यूबी चा पाया कोणता, पीबी. म्हणजे काय असेल, एपी छेद पीबी असेल. याला नंबर 1 देऊ. मग कारण काय, आता हे दोन्ही त्रिकोण काय समान उंचीचे आहेत. मग कारण काय द्यायचं, समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण. आता पुन्हा आपण आता हे दोन त्रिकोण घेतले होते, त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी आपण घेतले होते. आता इकडची घेऊ. आता हे दोन त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू सी आपण घेऊ. आता मग बघा, त्या दोघांच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर काढू आपण. त्रिकोण ए पी क्यू चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू सी चं क्षेत्रफळाचं गुणोत्तर भागिले म्हणजे काय, गुणोत्तर. कोणते दोन त्रिकोण घेतले आता, त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू सी. हेच महत्त्वाचं आहे या ठिकाणी या सिद्धतेमध्ये, कोणते दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घ्यायचं. मग त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू सी यांच्यामध्ये परत काय सारखं असणार आहे, उंचीच सारखी असणार आहे. म्हणून या दोघांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असेल, त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढं असेल. मग ए पी क्यू चा आता पाया कोणता येतो, ए क्यू येतो, आणि पी क्यू सी चा पाया कोणता येतो, आता क्यू सी येतो. मग हे दोन त्रिकोणाची जर उंची समान असेल तर यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर असते त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढं असतं. मग ए पी क्यू चा पाया कोणता, आता यावेळेस ए क्यू पाया येतो, आणि पी क्यू सी चा पाया कोणता येतो, क्यू सी हा येतो. या ठिकाणी क्यू सी, याला आपण नंबर 2 देऊ. कारण काय, तेच कारण पुन्हा समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण.
मग आपल्याला दाखवायचंय काय आता बघा बरं, AP छेद PB बरोबर AQ छेद QC दाखवायचं. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 च्या उजव्या बाजू सारख्या आहेत हे आपल्याला दाखवायचं. मग उजव्या बाजू सारख्या कधी म्हणता येतील, जर त्यांच्या डाव्या बाजू सारख्या असतील तर. बरं, आता डाव्या बाजू सारख्या होण्यासाठी आहे का सारखा बघा बरं, याचा अंश काय आहे बघा, एरिया ऑफ त्रिकोण APQ, याचा काय आहे एरिया ऑफ त्रिकोण APQ, म्हणजे दोघांचे अंश सारखे. मग छेद सारखा आहे का एरिया ऑफ त्रिकोण PQB, इथं काय एरिया ऑफ त्रिकोण PQC नाही सारखा. म्हणजे जर आता हा या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असेल आता सारखा असेल, तर या 1 आणि 2 च्या काय म्हणता येतील आपल्याला डाव्या बाजू सारख्या म्हणता येतील. बरं, मग ते सारखे नाहीत. आता मग एरिया ऑफ त्रिकोण PQB वेगळा आहे, इकडे हा PQB, आणि एरिया ऑफ त्रिकोण PQC इकडे आहे असा या ठिकाणी. मग यांचे एरिया सारखे आहेत का अगोदर विचार करावा लागेल. ते जर सारखे झाले तर मात्र मग त्यांच्या डाव्या बाजू सारख्या होतील, म्हणून त्यांच्या उजव्या बाजू देखील काय होतील सारख्या होतील. आता बघा बरं, हे त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC, त्रिकोण PQB चे जे 3 शिरोबिंदू आहेत ते इथं असेल, आणि तुम्हाला माहिती आहे ह्या दोन समांतर बाजू आहेत. रेषा L आणि बाजू BC कशी समांतर आहे, आणि ह्या दोन बाजू जर समांतर असतील तर हा त्रिकोण PQB आणि हा त्रिकोण PQC या दोघांची काय असेल उंची समान असेल. या दोघांची काय असेल उंची समान असेल. परत आता त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC यांच्यामध्ये हा PQ जो आहे तो बेस आहे, कॉमन आहे, दोघांमध्ये सारखाच आहे. बघा दोघांमध्ये पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजे या त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC यांची उंची समान आहे, पाया समान आहे. आणि आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्यावेळेस दोन त्रिकोणांची उंची आणि पाया समान असतो त्यावेळेस त्यांचे क्षेत्रफळ कसे असतात समान असतात. मग आपण असं लिहू, त्रिकोण PQB व त्रिकोण PQC ची उंची व पाया समान आहेत. उंची व पाया समान आहेत. कशावरून आहे तुम्हाला सांगितलं. उंची कशावरून समान आहे, कारण रेषा L समांतर बाजू BC आहे, म्हणजे उंची समान. उंची समान आहे तर दोघांमध्ये सामायिक काय, मग PQ ही एक बाजू सामायिक आहे, म्हणून हा त्यांचा पाया देखील काय या ठिकाणी सामायिक झाला. म्हणून आपण लिहिलं त्रिकोण PQB व त्रिकोण PQC ची उंची व पाया समान आहेत, म्हणून या दोघांचे क्षेत्रफळ कसे असतील समान असतील. म्हणून त्रिकोण PQB चं क्षेत्रफळ म्हणजे 1 अंशात त्रिकोण PQB बरोबर काय असेल 1 अंशामध्ये त्रिकोण PQC असेल. आता याला कारण लिहायची गरज नाही, कारण वर आपण लिहिलेले कारण. याला नंबर आपण 3 देऊ. आता बघा इकडे लक्ष द्या, समीकरण 1, 2 आणि 3 यांच्यावरून जर आपण विचार केला तर हे दोन सारखे आहेत का, सध्या नाही. पण त्यामध्ये इक्वेशन 3 चा जर आपण विचार केला तर याचा क्षेत्रफळ आणि याचा क्षेत्रफळ काय समान आहे, म्हणजे या गुणोत्तराचा अंश दोन्ही गुणोत्तराचा अंश सारखा आहे. आणि आता इक्वेशन 3 वरून या दोन्ही गुणोत्तराचा काय छेद देखील सारखा झाला. म्हणजे असं लिहिता येते, म्हणून 1 अंशामध्ये त्रिकोण APQ छेद 1 अंशामध्ये त्रिकोण PQB बरोबर 1 अंशामध्ये त्रिकोण APQ छेद 1 अंशामध्ये त्रिकोण PQC. का बरं लिहिता येते असं, आता का झाले सारखे हे, कारण बघा दोघांचा काय सारखा आहे अंश सारखा आहे आणि दोघांचा छेद देखील सारखा आहे. नाव जरी वेगवेगळी असली तरी त्यांची किंमत काय एकच आहे. कशावरून 3 वरून. मग इथं काय लिहायचं समीकरण 1, 2 व 3 वरून, किंवा 1, 2 व 3 वरून असं लिहायचं. मग आता एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद एरिया ऑफ त्रिकोण PQB ची किंमत काय AP छेद PQ, AP छेद PB बरोबर याची किंमत काय AQ छेद QC ही याची किंमत. आणि हे आपण या ठिकाणी हे कशावर लिहिलं आता 1 व 2 वर.
1 व 2 वरून. म्हणजे आपण काय सिद्ध केलं, जर एखाद्या त्रिकोणामध्ये एक रेषा त्याच्या एका बाजूला समांतर असेल आणि उरलेल्या दोन बाजूला दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं. यालाच आपण काय म्हणतो, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं म्हणतो. नीट लक्ष द्यावं सगळ्यांनी. एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणात एका बाजूला समांतर असणारी एक रेषा दिली आणि तीच रेषा उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती जी रेषा आहे या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजेच काय, या रेषेमुळे बाजू AB च्या झालेल्या दोन भागाचं गुणोत्तर आणि याच रेषा L मुळे बाजू AC च्या झालेल्या दोन भागाचं गुणोत्तर काय असते, सारखं असते. म्हणजेच ती रेषा त्या बाजूंना काय करते, एकाच प्रमाणात विभागते. अतिशय सोपा प्रमेय आहे. त्यासाठी एक आकृती काढायची, त्रिकोण घ्यायचा, त्याच्यामध्ये रेषा L एका बाजूला समांतर BC ला समांतर घेतली आपण आणि हीच रेषा त्याच्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजू कोणत्या, AB आणि AC. मग ती रेषा AB ला B मध्ये आणि रेषा AC ला Q मध्ये छेदेल असं सांगायचं. म्हणजेच आणि साध्य काय करायचं, मग या AB च्या झालेल्या दोन भागाचं गुणोत्तर बरोबर या AC च्या रेषा म्हणजे बाजू AC च्या झालेल्या दोन भागाचं गुणोत्तर, हे सिद्ध करण्यासाठी त्या दोन रेषाखंड जोडायचे, PC आणि BQ जोडले आपण. नंतर APQ हा त्रिकोण घ्यायचा, PQB हा एक त्रिकोण घ्यायचा, यांची उंची समान आहे म्हणून त्यांचं गुणोत्तर त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढं. नंतर त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQC हे इकडचे दोन त्रिकोण आणि सांगायचं की यांची देखील उंची समान आहे म्हणून त्यांचं गुणोत्तर त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढं AQ/QC एवढं. पण इथे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC, हे दोन समांतर रेषेमध्ये आहेत म्हणून त्यांची उंची समान आहे आणि दोघांमध्ये पाया PQ समान आहे. हे आपण घेतले, त्यांचा पाया आणि उंची समान आहे म्हणून त्यांचं क्षेत्रफळ समान आहे. 1 आणि 2 वरून 1, 2 आणि 3 वरून हे दोन सारखे होतील. इक्वेशन 1 ची डावी बाजू बरोबर काय होईल इक्वेशन 2 ची डावी बाजू आणि त्यावरून याची किंमत किती, मग AP/PB आणि याची किंमत किती, AQ/QC. कशावरून, 1 आणि 2 वरून. हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं. याच्यानंतर आपण याचा व्यत्यास पाहू. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय पाहिला. त्या प्रमेयामध्ये आपण सांगितलं एका त्रिकोणामध्ये एक रेषा, नीट लक्ष द्या, प्रमेय आपण काय पाहिलं, हा एक त्रिकोण असेल. कोणता एक त्रिकोण असेल, हा एक त्रिकोण ABC आपण घेतला आणि या त्रिकोणात एक रेषा कोणत्या एका बाजूला समांतर असेल. समजा ही रेषा L काय असेल, या बाजूला समांतर BC बाजूला समांतर असेल आणि या उरलेल्या दोन बाजूला भिन्न बिंदू छेदत असेल तर बघा नीट लक्ष द्या, काय या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये असं आहे, रेषा L समांतर BC आहे तर ही रेषा उरलेल्या दोन बाजूला काय करते, प्रमाणात विभागते. मग आपण काय लिहितो, म्हणून AP/PB बरोबर AQ/QC आपण असं लिहितो. नीट लक्ष द्या, या त्रिकोण ABC मध्ये कोणती एखादी रेषा L काय असेल, एखाद्या बाजू BC ला, या त्रिकोणाच्या एका बाजूला BC ला समांतर असेल आणि उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर या रेषेमुळे बाजू AB च्या झालेल्या भागाचं गुणोत्तर बरोबर काय असते, बाजू AC च्या झालेल्या भागाचं गुणोत्तर असते. हे आपण प्रमेय पाहिला. पण आता इथे उलट आहे, प्रमेयाचा व्यत्यास आहे. इथं काय व्यत्यास आहे या ठिकाणी, की जर एक त्रिकोण असेल आणि या त्रिकोणामध्ये एक रेषा त्या त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदून त्या दोन बाजूचं एकाच प्रमाणात विभागत असेल, त्या दोन बाजूंना काय करत असेल, एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला काय असते, समांतर असते. नीट लक्ष द्या, दोघांमध्ये काय फरक आहे. इथं आपण रेषा L एका बाजूला समांतर घेतली होती प्रमेयामध्ये आणि ती रेषा उरलेल्या दोन बाजूला सम प्रमाणात विभागते किंवा एकाच प्रमाणात विभागते आपण असं सांगितलं होतं. इथं मात्र उलट आहे. आता जर इथं आता एखादी रेषा त्या त्रिकोणाच्या दोन बाजूला दोन भिन्न बिंदू छेदून त्या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या तिसऱ्या बाजूला काय असते, समांतर असते. म्हणजे काय करून नीट लक्ष द्या. समजा हा जर त्रिकोण ABC आपण त्रिकोण PQR घेतला, हा एक त्रिकोण काय घेतला आपण, PQR घेतला आणि ही कुठली आपण अशी एक रेषा L घेतली आहे. कुठली रेषा आपण घेतली, L, आणि ही रेषा L समजा याला इथं या ठिकाणी A मध्ये आणि या बाजूला B मध्ये छेदत असेल आणि जर काय असेल या ठिकाणी आता, म्हणजे त्रिकोण PQR मध्ये जर
असेल PA छेद AQ बरोबर PB छेद BR असेल तर बघा नीट लक्ष द्या. इथे या ठिकाणी एक रेषा L आहे. ही रेषा L या त्रिकोणाच्या दोन बाजूंना, बाजू PQ ला आणि बाजू PR ला दोन बिंदू A आणि B मध्ये छेदायचे आणि या छेदल्यामुळं या PQ चे झालेल्या दोन भागाचं गुणोत्तर आणि PR चे झालेल्या दोन भागाचं गुणोत्तर जर समान असेल तर ही जी रेषा L आहे या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असते. दोन बाजू कोणत्या घेतल्या होत्या आपण PQ आणि PR घेतल्या होत्या. तिसरी बाजू कोणती उरली QR. तर या ठिकाणी काय असतंय रेषा L समांतर बाजू QR हा झाला या प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. काय व्यत्यास आहे? जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूंना काय करते समांतर, उरलेल्या बाजूला समांतर असते. म्हणजे याच्या उलट आहे त्या ठिकाणी. इथं काय होतं जर त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर BC असेल तर आपण काय लिहितो AP/PB बरोबर AQ/QC. इथं मात्र तसं नाही. आता इथं काय जर PA छेद AQ बरोबर PB छेद BR असेल तर याचा अर्थ काय असतो की ही जी रेषा L आहे ही रेषा L या दोन बाजू सोडून उरलेल्या बाजूला काय असते समांतर असते. हे आपण या ठिकाणी या प्रमेयामध्ये सांगू शकतो. यालाच आपण काय म्हणतो या प्रमेयाचा व्यत्यास म्हणतो या ठिकाणी. म्हणजे जर तुम्हाला विचारलं असेल की या त्रिकोणात रेषा L एखाद्या बाजूला समांतर आहे का तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासाचा वापर करावा लागेल. मग व्यत्यासाचा वापर कधी करता येतो जर तुम्हाला ही रेषा L बाजू QR ला समांतर आहे का असा प्रश्न जर विचारला तर व्यत्यासाचा उपयोग करायचा असतो. आणि जर तुम्हाला म्हणलं असेल की या त्रिकोणाची एक बाजू एका बाजूला समांतर आहे तर तुम्ही कसा उपयोग करू शकता प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासाचा किंवा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर तुम्ही करू शकता. यावर आधारित आता एक बाकीचा सगळा जो पोर्शन आहे तो आपल्याला म्हणजे बाकीचे जे घटक आहेत याच्यातले सगळे काढून टाकलेले आहेत. आता याच्यावर फक्त सराव संच 1.2 आहे आणि त्यामध्ये फक्त 3च गणित आपल्याला अभ्यासाला ठेवलेले आहेत. ते 3 गणित आपण या ठिकाणी पाहू. आपण आताच प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आणि त्याचा व्यत्यास आपण पाहिला. बाकी जे काही घटक होते ते सगळे यावर्षी लॉकडाऊन मुळे वगळलेले आहेत आणि अर्थातच सराव संच 1.2 मधले मग त्याच्यावरच्या आधारित गणित देखील काय केलेले आहेत वगळलेले आहेत. मग सराव संच 1.2 मध्ये फक्त 3 गणित आपल्याला ठेवलेले आहेत जे की प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आणि प्रमाणाचा मूलभूत प्रमेय याच्यावर आधारित आहेत. मग ते कोणते गणित आहेत? ते गणित आहेत गणित नंबर 2, गणित नंबर 4 आणि गणित नंबर 10. फक्त एवढेच गणित तुमच्या अभ्यासासाठी आहेत. म्हणजे फक्त 3च गणित या सराव संच मध्ये ठेवलेले आहेत. त्यातले हे गणित नंबर 2. मग हा त्रिकोण PQR दिला आपल्याला. या त्रिकोण PQR मध्ये PM ची किंमत 15 दिली. PM ची किंमत 15, PQ ची किंमत 25, PQ ची किंमत 25, PR ची किंमत 20, P पासून R ची किंमत 20, NR ची किंमत किती दिली 8. तर असा प्रश्न विचारलाय की NM या RQ ला समांतर आहे का? नीट लक्ष द्या. समांतर आहे का असा प्रश्न विचारलाय. म्हणजे आपण कशाचा वापर करणार त्या ठिकाणी आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास जर वापरायचा असेल तर तुम्हाला चेक करावं लागेल की ही जी रेषा NM आहे या बाजू PR आणि बाजू PQ ला एकाच प्रमाणात विभागायली का. म्हणजे काय करावं लागेल NP छेद NR ची किंमत आणि PM छेद MQ ची किंमत या ठिकाणी सारखी आहे का. म्हणजे PN छेद NR हे गुणोत्तर आणि PM छेद MQ हे गुणोत्तर या दोन्ही गुणोत्तराच्या किमती सारख्या आहेत का हे तुम्हाला चेक करावं लागेल. मग आपल्याला पहिलं गुणोत्तर कोणतं काढावं लागेल PN छेद NR. मग त्यासाठी तुम्हाला PN ची किंमत माहित पाहिजे. PN ची किंमत दिली का आपल्या या ठिकाणी? PN ची किंमत दिलीच नाही आपल्याला. NR ची किंमत दिली का? NR ची किंमत 8 आपल्याला या ठिकाणी दिली पण PN ची किंमत दिली नाही. मग किंमत दिली कुठली? PR ची किंमत दिली. मग त्यावरून अगोदर तुम्हाला PN ची किंमत काढावी लागेल. तसंच तिकडे आता PM ची किंमत माहित पाहिजे, MQ ची किंमत माहित पाहिजे. मग PM ची किंमत दिली का आपल्याला? PM ची किंमत दिली 15 पण MQ ची किंमत दिली नाही आपल्याला. डायरेक्ट कशाची किंमत दिली? PQ ची किंमत दिली 25.
मग अगोदर तुम्हाला या Pn ची किंमत काढावी लागेल आणि MQ ची किंमत काढावी लागेल. मग उत्तर लिहित असताना अशा पद्धतीने उत्तर काढायचं. अगोदर जे काय दिले ते आपण लिहून घेऊ. बघा Pm बरोबर 15 दिले, PQ बरोबर 25 दिले, PR बरोबर 20, NR बरोबर किती दिले 8. मग आपल्याला काढायचं काय कशाची किंमत अगोदर मी विचार केला की गणित कशात तरी सोडवायचे. इथं मला कशाचा वापर करायचा आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करायचा आहे. म्हणजे अगोदर मला हे चेक करायचं आहे की ही जी रेषा NM आहे या बाजू PR ला आणि बाजू PQ ला एकाच प्रमाणात विभागायली का. विभागायली म्हणजे या रेषा NM मुळे या बाजू PR च्या झालेल्या दोन भागाचं गुणोत्तर कोणतं आहे, Pn छेद NR. मग या Pn छेद NR ची किंमत काढावी लागेल. नंतर या रेषा NM मुळे बाजू PQ चे झालेल्या दोन भागाचं गुणोत्तर कोणतं, Pm छेद MQ याची किंमत काढावी लागेल. आणि ज्यावेळेस या दोन गुणोत्तराची किंमत सारखी येईल त्यावेळेस तुम्हाला प्रमाणाचा मूलभूत प्रमाण म्हणून काय म्हणता येईल की ती रेषा त्या RQ ला समांतर आहे असं म्हणता येईल. मग त्यासाठी मला कशाची किंमत माहित पाहिजे, Pn ची किंमत माहित पाहिजे, NR ची किंमत माहित पाहिजे, Pm ची किंमत माहित पाहिजे आणि MQ ची किंमत माहित पाहिजे. पण दिलेल्या माहितीवरून मला फक्त NR ची आणि Pm ची किंमत माहित आहे. मग Pn ची किंमत आणि MQ ची किंमत माहित नाही. मग ती किंमत अगोदर काढावी लागेल. मग कशी काढावी लक्ष द्या. आता इथं दरम्यान आहे P', N', R. मग या दरम्यान करून तुम्हाला असं लिहिता येईल. मग आता Pn अधिक NR बरोबर PR असं लिहिता येते. कारण कोणती दरम्यानता आहे, P', N', R ही दरम्यानता आहे. या दरम्यानतेवरून मला असं लिहिता येते. मग याच्यावरून Pn ची किंमत किती आता माहित नाही आपल्याला. Pn जशाला तसा ठेवला प्लस NR ची किंमत किती 8 बरोबर PR ची किंमत किती दिली 20. म्हणजे याचा अर्थ Pn बरोबर हे अधिक 8 पुढे घ्या. आता हे 20 ला 20 पुढच्या बाजूचे हे अधिक 8 पुढे गेल्यानंतर वजा 8 होतील. म्हणजे Pn बरोबर किती येते, मग Pn बरोबर येते आता या ठिकाणी 12. आता मला आणखी कशाची किंमत माहित नाही, MQ ची किंमत माहित नाही. तसेच आता MQ ची किंमत काढण्यासाठी परत एक दरम्यान आहे P', M', Q. मग त्यावरून तुम्हाला काय लिहिता येते, Pm अधिक MQ बरोबर PQ. का बरं, कोणती दरम्यानता आहे, P', M', Q ही दरम्यानता आहे. मग Pm ची किंमत किती दिली 15 अधिक MQ ची किंमत आपल्याला माहित नाही, काढायची किंमत ती बरोबर PQ ची किंमत किती दिली 25 आहे. म्हणून MQ बरोबर उजव्या बाजूचे 25 जसे तसे आता हे अधिक 15 जे आहेत डाव्या बाजूचे आपण उजव्या बाजूने वजा 15 होतील. म्हणजेच याचा अर्थ MQ बरोबर किती येते 10 येते. ठीक आहे. आपल्याला ज्या किमती माहित नाही त्या किमती आपण काढून घेतल्या. आता अगोदर मला कोणत्या गुणोत्तराची किंमत काढायची, Pn छेद NR. आता Pn छेद NR बरोबर आता Pn ची किंमत किती काढली आपण आताच. Pn बरोबर किती 12 आपण आताच काढली. Pn ची किंमत ही 12. आता NR ची किंमत इथे दिली. NR ची किंमत किती 8 ती आपण 8 या ठिकाणी ठेवू. याला संक्षिप्त रूपात द्या. 2 ला 4 भागा 4 3 12 4 गुणी 8. याला आपण नंबर 1 देऊ. आता कोणतं गुणोत्तर काढायचं आहे, Pm छेद MQ. Pm छेद MQ. Pm छेद MQ गुणोत्तर काढायचे बरोबर. आता Pm ची किंमत किती दिली त्यांनी 15 दिली आपल्याला. ही Pm ची किंमत 15 त्यांनी आपल्याला दिली आहे. ही 15 किंमत होती. MQ ची किंमत आपण काढली. आता इथं किती काढली, MQ ची किंमत 10 काढली. दोघांना कशाने भाग जातो, 5 ने भाग जातो. 5 त्रिक 15 5 दोन्ही 10. याला नंबर 2. आता बघा बरं, या समीकरण 1 आणि 2 च्या उजव्या बाजू सारख्या आहे. त्याची किंमत 3/2 याची किंमत 3/2. म्हणजे याचा अर्थ हे आपल्याला असं लिहिता येते. मग म्हणून Pn छेद किंवा आपण असं लिहू आता या त्रिकोण PQR मध्ये, त्रिकोण PQR मध्ये असं आहे का, Pn छेद NR बरोबर Pm छेद MQ. Pm छेद MQ कशावरून आहे, 1 व 2 वरून आहे. 1 व 2. आणि मग तुम्हाला आत्ताच आपण काय सांगितलं होतं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास सांगितला होता.
जर एखाद्या त्रिकोणात एखादी रेषा त्याच्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, एकाच प्रमाणात विभागत असेल, ही या ठिकाणी रेषा नियम जी आहे ती या दोन बाजूंना पी आर आणि पी क्यू ला एकाच प्रमाणात विभागायची, याचा अर्थ म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून काय लिहितात आपल्याला, रेषा एनएम समांतर बाजू आर क्यू, हे आपण सकारण सांगितले या ठिकाणी. आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून रेषा एनएम समांतर बाजू आर क्यू, ते अतिशय सोपे गणित आहेत. फक्त गणितामध्ये काय करायचे हे व्यवस्थित लक्ष द्या. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहू. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 1.2 मधलं उदाहरण नंबर 4. आकृतीत काही कोणाची मापे दिली आहेत, त्यावरून दाखवा की AP/PB बरोबर AQ/QC. आता गणित वाचल्यानंतर तिकडे आकृती दिली, हा त्रिकोण ABC आहे, इथं PQ आहे, हा कोन 60 अंशाचा, हा कोन 60 अंशाचा. या आकृतीत दिलेल्या माहितीवरून आपल्याला हे दाखवायचं. नेमकं नीट लक्ष द्या, AP/PB बरोबर AQ/QC दाखवायचं. म्हणजे इथं वापरायचे काय, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा आपल्याला या ठिकाणी. मग प्रमाणाचा मूलभूत प्रमेय जर वापरायचा असेल तर तुम्हाला काय माहित असलं पाहिजे की प्रमाणाचा मूलभूत प्रमेय जर वापरायचा असेल तर PQ समांतर BC आहे हे माहित असलं पाहिजे. इथं कुठे दिले का आपल्याला, इथं कुठं दिलं नाही. म्हणजे अगोदर तुम्हाला काय दाखवावं लागेल की या त्रिकोण ABC मध्ये PQ समांतर BC आहे असं दाखवावं लागेल. आणि तर दाखवलं तर तुम्हाला प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा वापर करून काय लिहिता येईल, मग AP/PB बरोबर AQ/QC असं लिहिता येईल. मग आता दाखवायचं कसं, आता या ठिकाणी बघा बरं, लक्ष द्या. आपण आता इकडे लक्ष देऊ, बघा इकडे आकृतीवरून लिहू. आता या ठिकाणी आकृतीवरून असं आहे का बरं, कोन APQ बरोबर कोन ABC, किंवा तुम्ही PBC लिहिलं तरी चालतं, किंवा कोन ABC लिहिलं तरी चालते. कोणते लिहा, कोन ABC बरोबर किती, 60 अंश. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी कोन PAQ एकरूप कोन ABC असं लिहिता येते. आणि हे दोन कोन जर एकरूप असतील तर हे दोन कोणते कोन आहेत मग बघा, लक्ष द्या. कोन APQ आणि कोन ABC हे कोणते दोन कोन आहेत, संगत कोन आहेत. मग संगत कोन कसोटीवरून तुम्हाला काय म्हणता येते की रेषा PQ समांतर बाजू काय म्हणता येते, BC असं म्हणता येते. म्हणून तुम्हाला असं लिहिता येते PQ समांतर BC कशावरून म्हणता येते, संगत कोन कसोटी, संगत कोन कसोटी नुसार, संगत कोन कसोटी नुसार काय म्हणता येते, PQ समांतर BC. म्हणजे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की अगोदर तुम्हाला काय सिद्ध करावं लागेल की PQ समांतर BC आहे हे अगोदर तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि मग ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली होती, माहिती दिली होती, त्या माहितीचा मी वापर केला या ठिकाणी. काय माहिती दिली होती या आकृतीमध्ये, बघा, कोन PAQ बरोबर कोन ABC दोन्ही किती अंशाचे दिले होते, 60 अंशाचे. कशावरून, मी आकृतीवरून लिहिलं. म्हणजे आता तुम्हाला काय म्हणता येते, कोन PAQ एकरूप कोन काय आहे, ABC आहे. मग कोन APQ एकरूप कोन ABC असं जर असेल तर हे दोन कोन कोणते कोन आहेत, मग संगत कोन आहेत. आणि म्हणून मग संगत कोन कसोटीवरून आपण काय सांगू शकतो की PQ समांतर काय असलं पाहिजे, BC असलं पाहिजे. मग तुम्हाला माहिती आहे, जर दोन संगत कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा आणि त्यांची छेदिका ज्या आहेत, ही जी रेषा असते ही या दोन रेषा कशा असतात, समांतर असतात.
मग आपण सांगितलं पी क्यू समांतर बीसी, म्हणजेच आता या ठिकाणी तुम्हाला असं म्हणता येईल का मग की त्रिकोण ए बी सी मध्ये हे असं आहे का, रेषा पी क्यू समांतर बाजू बीसी आहे का, असं आहे बघा बरं, रेषा पी क्यू समांतर बाजू बीसी आहे आणि ती रेषा पी क्यू त्याच्या उरलेल्या दोन बाजूला पी आणि क्यू दोन बिंदू छेदेल असं असेल तर आपल्याला काय लिहिता येते, म्हणून ती रेषा काय करते, त्या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, म्हणजेच काय लिहिता येते, एपी छेद पीबी बरोबर AQ छेद QC असं लिहिता येते. आणि कशावरून लिहिता येते, हे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय यावरून तुम्हाला ते लिहिता येते. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहू. आपण सराव संच 1.2 मधलं तिसरं आणि शेवटचं गणित. मी सांगितलं फक्त गणित नंबर 2, 4 आणि 10 एवढेच आपल्या अभ्यासाला आहेत, जे की मूलभूत प्रमेय आणि त्याच्या व्यत्यासावर आधारित गणित आहेत. मग गणित नंबर 10 एक कृती आहे, ही कृती मी पूर्णपणे या ठिकाणी लिहिलेली आहे. हा एक त्रिकोण DEF आहे आणि या त्रिकोण DEF मध्ये DEF च्या अंतर्भागात x हा एक बिंदू आहे आणि x हा जो बिंदू आहे तो या त्रिकोण DEF च्या प्रत्येक शिरोबिंदूशी जोडला आहे. तसंच इथं काय दिलंय, PQ समांतर DE दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला QR समांतर EF दिलेला आहे आणि काय सिद्ध करायचे तुम्हाला सिद्ध करायचे की हा PR जो आहे तो या DF ला काय समांतर आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी खाली तुम्हाला चौकटी दिली आहे. आता इकडे लक्ष द्या, इथे दिलंय सिद्धतेमध्ये त्रिकोण XDE मध्ये, कुठे त्रिकोण XDE मी विचार करा, XDE मध्ये आपल्याला माहिती आहे PQ समांतर काय आहे, DE आहे. हे कशावरून माहिती आपल्याला दिलंय, PQ समांतर DE. मग इथे काय लिहायचं, या बॉक्स मध्ये किंवा या चौकटीमध्ये काय लिहायचं, पक्ष लिहायचं, हे पक्ष लिहा. मग तुम्हाला आता या त्रिकोण XDE मध्ये PQ समांतर DE आहे, तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास जर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय जर वापरलं तर तुम्हाला माहिती आहे इथं XP/PD बरोबर XQ/ काय येतो, EQ येतो किंवा QE येतो. काय येतो इथं, XQ/QE येतो. हे आपण लिहिलं. आता इकडे परत हा त्रिकोण XEF, हा खालचा त्रिकोण XEF, याच्यामध्ये काय QR समांतर EF हे आपल्याला दिलेलं आहे, पक्षामध्ये आहे. इथं दिलंय रेख QR समांतर रेख EF, म्हणजे इथं काय आहे, पक्ष. ठीक आहे, मग आता या त्रिकोण XEF मध्ये QR समांतर EF असेल तर आपल्याला काय लिहायचं, मग XQ/EQ किंवा QE. मग इथं XQ/QE बरोबर XR/RF, XR/RF कशावरून लिहिता येते, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता बघा समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून लिहिले इथं. समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून इथे XQ/QE ची किंमत XP/PD आणि XQ/QE ची किंमत काय, XR/RF. म्हणजे 1 आणि 2 वर आपल्याला काय लिहायचं, मग XP/PD बरोबर XR/RF. बघा नीट लक्ष द्या, समीकरण 1 आणि 2 वरून XQ/QE ची किंमत XP/PD आणि इथं काय XR/RF आहे. मग आपण हे दोन इक्वल लिहिले. आता बरोबर काय आलं, मग इथं XP/PD बरोबर XR/ काय आलं, RF आलं. म्हणजे याचा अर्थ हा जो PR आहे, ही जी रेषा PR आहे, ही रेषा PR त्रिकोण XDF च्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदायली आणि एकाच प्रमाणात विभागायली. मग असं असेल तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरून आपल्याला काय सांगता येते
की ही जी पी आर आहे ती कशाला पॅरल आहे, डीएफ ला पॅरल आहे, म्हणून इथे लिहिलं आपण रेख पी आर समांतर रेख डीएफ कशावरून, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून. हे या ठिकाणी तुमचं सराव संच 1.2 यातले पूर्ण गणित आपण संपूर्ण या ठिकाणी. बाकीचे जे गणित आहेत ते तुमच्या अभ्यासाला नाही. विद्यार्थी मित्रांनो, कुठं जर काही अडचण असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, दुसऱ्या मित्रांना शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे हे जे चॅनल आहे आपलं गरड एमआरएस मॅथ, या चॅनलला हा व्हिडिओ स्टार्ट झाल्यानंतर सबस्क्राईब नावाचं बटन येईल, त्याच्यावर क्लिक करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर टच करा, जेणेकरून मी यापुढे अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. धन्यवाद.